राणी सरकार, बोला. असं गुप्त प्रेम आपण किती दिवस करायचा? मग तुम्हाला वाटत नाही की उदय मात्यानं प्रेम करावं, एकमेकांना भेटावं असं वाटत नाही? भेटतोच आपण. पण हे चोरून भेटतो आहोत. हो, आता हे चोरून भेटतो आहे, उद्या असं चोरून भेटता येईल असं आम्हाला वाटत नाही. का हो? आपल्या प्रेमाच्या मार्गामध्ये आडवे येणारे काटे आता मजबूत झालेले आहेत. मला समजत नाही. समजत नाही? राणी सरकार, तुमच्या सवतीची कार्टी आता लहान राहिले नाही, आता ती मोठी झाली आहे. यदा कदाचित आपण असं चोरून भेटताना त्यांनी जर पाहिलं तर ही वार्ता महाराजांच्या कानावरती नक्की जाईल. जर ही वार्ता त्यांच्या कानावरती गेली तर तुम्हाला या दरबारामध्ये ठेवणार नाही आणि आम्हाला इथे नोकरी करता येणार नाही. मग याच्याबद्दल काय केलं पाहिजे? याच्यासाठी आपण वेळीच ते काटे अलगत बाजूला केले तर आपला मार्ग मोकळा होईल. ते कशी हो? राणी सरकार, याच पावली दरबारमध्ये जा. हा, महाराजे त्यांच्या महालात एकांतात असतील त्यावेळेला त्यांना गोड बोलून प्रथम वचनबद्ध करा. हा. कारण ते एक वचनी एक तत्व आहे. त्यांच्या मुखातून गेलेला शब्द ते कदापि माघार घेत नाही. त्यावेळेला त्यांना ठणकावून सांगा, महाराजे, तुम्ही जर माझ्यासाठी खरं प्रेम करत असाल तर यात्रा तुमची 2 कार्टी घ्या, जंगलामध्ये घेऊन जा, यांचा शिरच्छेद करा आणि रक्तानं भरलेली चामते आम्हाला आणून दाखवा, तरच तुमचं खरं प्रेम आहे असं समजी, नाहीतर आम्ही आमच्या माहेरी निघून जाऊ अशी धमकी द्या त्यांना. प्रधानजी काय बोलताय? प्रधानजी बरोबर आहे. माझी नाही ती मुलं, माझ्या सोबतीची आहे. लई नाही आईची माया लावली, पण थोडी तरी मी आईची माया दिलेली आहे. प्रेमानं हात फिरवले त्यांच्या अंगावर. ते या हाताने 2 घात चालले तो. मी थोडी का होईना त्याची आईची माया दिली. प्रधानजी, आणि असल्या गोष्टी सांगायला मी महाराजच नाही सांगू. नाही, हे माझ्या हातून कधीच होणार नाही. राणी सरकार, माझ्या त्या चौथीच्या काट्याचा फुलका, मायेचा फुलका तुम्हाला फुटलाय म्हणायचं का? काय नाही जो 12 वर्ष झाला जीवा पाळा मी आपल्यावरती प्रेम करतोय याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? कोण म्हणता असं? माझं तर किती प्रेम आहे तुमच्यावरती. नाही, हे सगळं नाटकी आणि ढोंगी प्रेम आहे. असं कसं वाटतं तुम्हाला? कारण आम्ही एक गोष्ट सांगितली तर प्रथम त्याला नकार दिला, मग आमच्यावरती खरं प्रेम करत आहात हे कशावरून? नाही प्रधानजी, खरंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे. असं दुसरं कुठलीही गोष्ट सांगा, मी करायला तयार आहे. असं पण आम्हाला हीच गोष्ट तुमच्याकडून करून घ्यायची असेल तर? हे माझी ताकद होत नाही. महाराजांनी सांगायची माझी ताकद होत नाही. म्हणजे ही कामगिरी तुमच्या हातून होणार नाही. मग राणी सरकार, कान खुले कर नाही का? या तात्या साहेबाला तुम्ही पूर्ण ओळखले दिसत नाही. म्हणजे ही कामगिरी केली तर ठीक, नाहीतर आम्ही काय करू याची कल्पना आहे? काय करणार आहात तुम्ही? आपल्या राष्ट्रामध्ये चौकामध्ये तुमच्या आणि आमचे फोटो लावून, बादशाहीचे बोर्ड लावून, राणी सरकार आणि तात्या साहेब आमचं गुप्त प्रेम आहे. मग ही वार्ता महाराष्ट्राच्या कानावरती गेल्यानंतर तुम्हाला राष्ट्रात कथा ठेवून घेतात आणि ती काठी तोंड भरून तुम्हाला आई कशी म्हणतात हे तर आम्हाला पाहायचं आहे. येतो आहे आम्ही. प्रधानजी, म्हणजे तुम्ही हा गल्लोगल्लीमध्ये पोस्टर लावता आपल्या दोघांचे, आणि हे जर बातमी जर महाराजांनी समजलं, मला तर नाहीच नाही जिवंत ठेवणार, पण तुम्हाला सुद्धा नाही. आणि तर काय, आम्हाला जिवंत राहायची परवा नाही. आमच्या आयुष्यात तुम्ही जर नसाल तर आम्ही जगायचं कोणासाठी आणि कशासाठी? प्रधानजी, तुम्हाला काही जर झालं तर
माझ्या जगण्यात देखील काही अर्थ नाही. हे गोष्ट मी करायला तयार होते. अरे वा, बरोबर आहे प्रधानजी. एक छोटीशी मुलं आहे, माझी नाही. मी जन्म दिलाच नाही. आज ना उद्या ते मोठे झालीच आहे ते. हे जर बातमी, आपल्या दोघांची जर बातमी त्यांच्या कानावरती गेली तर ते माझ्यापासून दूर दूर होत जाणार. बरोबर. एवढंच नाही, आपल्या पोटची मुलं सुद्धा आपल्या चांगल्या तऱ्हेने आपल्याला सांभाळत नाही. हो, मग ती तर काय, चौथीची का? ते तर मला कशावरून आधार देतील. बरोबर. बरोबर आहे, तुम्ही माझ्या डोक्यामध्ये भरवलं. एक गोष्ट बरोबरच आहे की ते गेले तर ती परकीच आहे. माझी मुलं असतं तर त्याने कुठल्या तर गोष्टीमध्ये माझी कळकळ वाटली असते. बरोबर आहे. प्रधानजी, तुम्ही माझ्या डोक्याची घातला ते बरोबर आहे. आहे ना? प्रधानजी, तुमच्या प्रेमासाठी काहीही करायला मी तयार आहे. अरे वा, म्हणजे एवढं जीवापार प्रेम आमच्यावर आपण करत आहात, तर मग आपल्या प्रेमासाठी याच पावली दरबार मध्ये जा आणि आम्ही सांगितलेली सर्व हकीकत आपल्या आठवणीत आहे ना? हो आहे. त्याच पद्धतीनं वाटचाल करा म्हणजे झालं. प्रधानजी, तुमच्यासाठी काही पण. आणि ही जर कामगिरी केली तर आयुष्यभर आम्ही तुम्हाला कधी अंतर देणार नाही. असं हो, एक काम झालं म्हणून समजा. या पा येते. पहिल्या नाव ठरलं, पहिल्या पत्ता माझ्या बाजूला पडलेला आहे. लाली सरकारच्या डोक्यामध्ये तर विष चालवलेलं आहे. बस पाहूया काय घडतं ते. तोपर्यंत आपण दुसऱ्या गावाची जुळणी करावी म्हणजे येतो आहे आम्ही. अरे पहारेकरी नाही, राजगादीवर पण कोण दिसत नाही. कुठे गेले का? ओ राजे आपल्या मनामध्ये असेल. अरे पहारेकरी, अरे गादीवर कोणच दिसत नाही. कोणतरी बसा म्हणजे कुठं आहे? आपल्या महाराज आहेत का? बर बर, मी चौकात. हो महाराज. अरे सांगा ना. महाराजात नाही तर तुम्ही कशाला जाताय? होय. त्यांच्या महालामध्ये असतील ना. तुमचा वेळ टाइमपास होईल, मी त्यांना बोलून घेतो. तुम्ही जाऊन उभे हेल्पडा घालून येताला. हा? आज महाराज नसल्यानं तुम्ही जाऊन अरे काय करता? बाई, कुठे गेले मग? महाराज कुठं अवताला गेले काय कोणा? महाराज. हा बघे हो, वळचलीत मुंदरानं बघितलं. अहो, दिसत काय मला? अहो आई साहेबांना ध्यान झाले, तुम्ही कुठं आहे? या. हा? आमच्या देखील बोलायचं आहे. तसं नाही. हा नाही. आम्ही कोण आहोत? राजे शवास राणी सरकार. तुमचं काम संपलं. तेवढंच होतं तुमचं काम. हे असं आहे बघ. का? नुसता कामापुरता आमचा वापर. अरे मग तुम्ही, परत मग आम्हाला बोलवायचं नाही काय काम झालं झालं. अरे मग तुम्हाला ठेवले कशाला? पहारेकरी म्हणून ठेवले कशाला इथं दरबारमध्ये? कुणी ठेवले? अरे आम्ही पगार कशाला देतो आहे? ठेवले कुणी? अरे वा, काय बोलण्याचा अर्थ ठेवले केला. म्हणजे काही कुणा आमच्या उरावासाठी ठेवले का? तसं नाही म्हणत. मग काय म्हणतोस तू? पगार कोण देते? तुम्ही देताय. हा मग तुम्ही ठेवले का नाही मला? ठेवलं नाही, कामासाठी ठेवले तुला. तेच म्हणतोय की मी. अच्छा तू शानपणा करू. चला, चल. बाहेर तुट्टी आहे तुमची. आई साहेबांना काय कळले का? रोज गावात तुम्हाला ध्यान होते, गावा आईला ध्यान. अरे असं कसं म्हणत आहेस? ध्यान होणार नाही तुझं. ते माझी पत्नी, मी त्यांची पत्नी आहे. अरे वा. राणी सरकार. काय तुझ्या मारे? राणी सरकार, महाराज, अचानक असं आमच्या महालात आला? आज तातडीने मी पळत आले. हा याचं कारण म्हणजे असं आहे बोला. महाराज. हं? काय हो, माझ्या मनातली गोष्ट मी बरेच दिवस झाले तुमच्याशी बोलावं म्हणून पण मी याकडे एकदम प्रयत्न करत होते, पण तुम्ही सारखे प्रजेची देखभाल
करता, तुमच्या मुलांची देखभाल करता. आमच्याकडे थोडंसं दूर दूर लक्ष होतंय तुमचं. असं कसं राणी सरकार बोलता? संपूर्ण राज्यकारभार पाहणं हे आमच्या पदरी आहे. माझी मुलं त्यात लक्ष घालत नाहीत. मग न्यायदान करणं, कोणा अन्याय झाला तर त्याचा न्याय निवाडा करणं, एवढंच नाही तर सैन्याची देखभाल करणं देखील आम्ही थोडं थोडं फिरतो. हो मग त्यामुळं आपल्याला लक्ष देता येत नाही याबद्दल दुःखी होऊ नका तुम्ही. हो, मी दुःखी झालीच आहे. हा म्हणून तर ह्या गोष्टीबद्दल मला विचारायचं आहे. बोला. काय हो महाराज, खरंच माझ्यावरती प्रेम आहे का तुमचं? राणी सरकार, लग्न झाल्यापासून हा शब्द मला कधी उच्चारला नाही. बोलली नाही, पण मी आता बोलली. आज हा शब्द तुम्ही का उच्चारला? याचं कारण म्हणजे एकच. काय? कारण का, जसं का आपल्या दोघांचं लग्न झालं, हो आहो माझ्या पोशी तुम्ही बसत नाही, उठत नाही, प्रेमाने दोन गोष्टी बोलत नाही का? आम्ही एकदम वेगळं दिसत आहे का? आमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची उन्नत आहे हे सांगा. का आमच्यापासून दूर दूर जात आहे? येऊन जाऊन त्या प्रधानचीच काळजी, त्या मुलांची काळजी आमची कोण काढणार? राणी सरकार, विनाकारण मनात काहीतरी भूत घालू नका. स्वतःला कमी देखू नका. तुमच्यात काय कमी आहे? तुम्ही मुलाच्यावरती जेव्हा पाय प्रेम करता, माझ्या मुलांच्यावरती करता, अवघड प्रसंगात मला तुम्ही सावरता, मला पाठीशी उभे राहता. मग मी तुम्हाला बोलून दाखवावं का? भक्कम पुरुषाच्या पाठीमाग भक्कम 7 पत्नीची असेल तर तो माणूस याच्या शिखरावर जाण्यास कधीच कमी पडत नाही. आणि त्याच्यामुळे सगळं आज हे घडतंय. मग तुमच्या मनातील हा विचार काढून टाका. नाही, कधीच नाही. खरंच जर माझ्यावरती प्रेम असेल तर या गोष्टीबद्दल मला वचन पाहिजे. खरंच माझ्यावर प्रेम आहे तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. राणी सरकार, वचन कशासाठी घेता तुम्ही? का? कोणता मोठा दागिना पाहिजे? कोणत्या साडीत सुवर्णाच्या काड्या पाहिजे? कोणता कसला महाल बांधून द्यायचा आहे? एका शब्दावर एका पायावर बांधून देतो. मग वचन घेण्याचं कारण काय? महाराज, ज्या टायमाला आमच्या राजवाड्यामध्ये तुम्ही आला होता आम्हाला बघण्यासाठी, तुम्ही आम्हाला पसंत केलं, मी सुद्धा तुम्हाला पसंत केलं. सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगितल्या, हे सगळ्यांनी मान्य केल्या. ते तुमचा महाल, दागिना, सोन्याच्या काडीची साडी ही सांगितलं, मी तुम्हाला पसंत केले नाही. तुम्ही मला पसंत केलं, मी तुम्हाला पसंत केलं, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न केलं. हे तुमचं वैभव पाहून मी त्या वैभवावर त्याच्या संग मी लग्न लावलेलं नाही, मी लग्न तुमच्याशी केलं आहे. मग तुम्ही माझ्यापासून दूर दूर चालला तर ह्याचा उपयोगच काय? का मग माझ्या संग लग्न केलं तुम्ही? मी तुम्हाला पसंतच नव्हते तर माझ्या संग लग्नच करायचं नव्हतं. काय गरजच काय होते? येऊन जाऊन त्या मनावरती प्रेम, येऊन जाऊन बाहेर लक्ष, मग का कशाबद्दल? राणी सरकार, स्त्रीचं अंतकरण एक वेळ दुखवलं की सोन्यासारख्या संसाराची राख राहुल होत असते. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी असा कोण सामान्य नाही. मी राजा आहे, लाखोंचं पालन करताय मी. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर मला माणसं मानतील. तुम्ही पत्नी आहात, माझ्याशी लग्न केलंय तुम्ही. तुमच्या नाही लक्ष दिलं तर मला समजून घ्या. थोडाही वेळ मिळत नाही तुम्हाला. कारण डोक्यात असं भूत आलं नका. नाही, या गोष्टीबद्दल मला वचन पाहिजे, तर मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला वचन दिल्यानंतर तुमच्या मनातली सगळ्या गोष्टी जातील ना? हो. ठीक आहे, हे घ्या वचन. बस. वा, समजेन मी माझ्यावरती खरं प्रेम आहे. हो, महाराज, बोला. वा, वचन दिलं तुम्ही माझ्यावरती प्रेम आहे म्हणून. हो, पण
तरीही माझा विश्वास त्या वचनावर बसत नाही. राणी सरकार, हा, आम्ही कोण आहोत? आम्ही रघुवंश आहोत, रघुवंशी. एक वेळ वचन दिलेलं ते पूर्ण करत असतो. वचन प्राण जाय देखील वचन ना जाय, याच्यात आमची कुणी आहे आणि आमचा विश्वास नाही वचनावर. नाही. मग याच्यापेक्षा काय करू? आमचा मूर्ख छाटून तुमच्या हातात देऊ? नको आहे. मग काय पाहिजे? मी सांगते ते करणार. ते तुमची 2 कार्ट्या आहेत की नाही, त्यातले जंगलामध्ये न्या. त्याचे 1 हात 2 तुकडे करा. रक्तानं भरलेली शमशीर मला दाखवण्यासाठी घेऊन या. तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. कबूल? माहित होतं मला. राणी सरकार, यासाठी वचन तुम्ही घेतात? यासाठी मला वचनात बांधलं? हा, काय त्या पोराने केलं? त्या जीवाने तुम्हाला काय दुःख दिलं तेव्हा एवढी मोठी त्यांना शिक्षा घेतात? ते गुन्हेगारच आहे. कधी प्रेमाने तुमच्याशी बोलायला लागलं की टपकलेली आहेतच. का हो? आमच्यापासून लगेच दूर निघून गेला. त्या मुलामध्येच तुम्ही गुरफटला. आमच्याशी बोलायचं वेळच तुम्हाला मिळत नाही, म्हणून ते मला मुलंच नको आहे. मी सांगितलेली गोष्ट कबूल आहे का नाही? नाहीतर सांगा. वचन दिलं हा तुम्ही. राणी सरकार, याच्यावरती एक दुसरा उपाय आहे. काय? तुम्हाला मुलं नकोच ना? ठीक आहे, मग त्यांना आपण कुठेतरी दुसरी महाल बांधून देऊया. त्या ठिकाणी त्यांना तिथे ठेवूया आणि आपण दोघं इथे राहूया. मग ते बस. मग तुमच्या नाती शंका नाही. म्हणजे कुठेतरी जीव गुंतलेला आहे. तुम्ही महाल द्या बांधून, नाही कुठेही ठेवा. बाप म्हणून कधी ना कधी तर येणारच की जवळ. आताशी कुठेतरी आपण प्रेमामध्ये आल्यानंतर ते मध्ये येऊन टपकणारच. मग काय? आम्हाला तुम्ही दुर्जन झालात, आमच्यापासून दूर होऊन गेलात तुम्ही. ते मला मुलं नको आहे. हे गोष्ट होत्या का नाही म्हणून सांगा. नाहीतर महाराज, तुम्ही मला